नमस्कार मित्रांनो, आपले मूळ दुखणं सुरू झालं 2001 ला तत्कालीन शिक्षण मंत्री वसंतराव पुरके साहेबांनी कायम धोरण आणलं आणि शिक्षण क्षेत्रातील एक शिक्षकांची पिढी बर्बाद केली। जे झालं ते होऊन गेलं, पण 2001 पासून आज 2024 पर्यंत जर विचार केला तर आज अखेर आपल्याला जे जे शिक्षण मंत्री लाभले त्याच्यातील सर्वात चांगला शिक्षण मंत्री भाई दीपकजी केसरकर आहेत। त्यांनी अनेक निर्णय आपल्यासाठी चांगले घेतलेत। एकमेव शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी काही मुलांना शाळासाठी सर्वात पहिल्यांदा 1150 कोटी रुपये देऊन आपल्याला एक टप्पा दिला। दुसरा त्यांचा चांगला निर्णय सांगायचं म्हणलं तर त्यांनी याच कालावधीत शिक्षण सेवकाचं मानधन साधारणतः 5, 6, 8 होतं ते 18-20 हजार पर्यंत वाढवून नेलं। म्हणजेच अशा पद्धतीचं अतिशय कार्यक्षम अभ्यासू शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले आहेत। आणि आज सुद्धा त्यांनी शिक्षकांना त्यांच्या कारकिर्दीत एकमेव शिक्षण मंत्री आहेत की ज्यांच्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही मुलांना शाळांना 2 टप्पे भरणार आहेत आणि अतिशय भरघोस पद्धतीने निधीची तरतूद होणार। आणि त्याच्यामुळे माझी सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की कृपया शालेय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य सोशल मीडियावर करू नका। आपण आजपर्यंतचा सगळा इतिहास काढून बघा, आपल्याला सर्वात जास्त देऊ केलेलं सरकार विद्यमान सरकार। आज सुद्धा केसरकर साहेबांचा प्रयत्न असा चालू आहे की 2019 ला जी पुनरावृत्ती घडली, जाता जाता शासन निर्णय निघाले पण त्याला अर्थ विभागाचे एनओसी नसल्यामुळे पुन्हा आपल्याला धोका झाला। आज अर्थ विभागाची एनओसी घेऊन कुठल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाहीये अशा पद्धतीने आपल्याला वाढीव टप्पा तर देणार आहेतच, पण त्याचबरोबर अघोषित शाळा सुद्धा घोषित करण्याचा प्रयत्न चालू आहे। यदा कदाचित 2019 ला ज्या पद्धतीने 4 ते 5 निर्णय निघाले त्याच पद्धतीने आता आपले 4 ते 5 निर्णय निघणार आहे। सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी आहे की आपण 2021 पूर्वी प्रत्येक टप्प्याला आपली तपासणी होत होती, पण केसरकर साहेबांनी आपल्याला मागचा टप्पा दिला कोणत्याही तपासणी शिवाय दिलेला आहे। आणि आता आपला जो फाईलचा प्रवास चालू आहे हा फाईलचा प्रवास कुठल्याही प्रकारची शाळेकडनं माहिती न मागवता शासनाकडे असणाऱ्या माहितीवर सगळं अर्थ विभागाचं समाधान करून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने परिपूर्ण GR देण्याचा प्रयत्न चालू आहे। पण अनेक जणांची अफवा आहे की आपल्याला किमान 1 महिन्याचा निधी या खात्यात मिळावा, पण आज वास्तवता अशी आहे की वाढीव टप्प्याची तरतूद अर्थ विभागाने केली नसल्यामुळं गेल्या वर्षी दिवाळीच्या अधिवेशनामध्ये केसरकर साहेबांनी आपल्याला जे सांगितलं होतं ते पत्र नोव्हेंबर महिन्यात होतं। त्यांनी स्पष्ट त्या पत्रात सांगितलं होतं की सप्टेंबरला संच मान्यता केली जाईल, त्यानंतर तुम्हाला वाढीव टप्प्याचा प्रस्ताव तयार केला जाईल, तो प्रस्ताव कॅबिनेटला मंजूर केला जाईल आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात तुमच्या पुढच्या टप्प्याची तरतूद केली जाईल। हे केसरकर साहेबांनी नोव्हेंबर 23 ला जे सांगितलं होतं त्याच पद्धतीनं आज शालेय शिक्षण विभागाचा प्रवास चालू आहे। कुठलीही माहिती न मागता आहे त्या माहितीवर परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेला आहे। अगदी याचं उदाहरण सांगायचं झालं तर मागच्या 4 तारखेला आम्ही स्वतः पुण्यात होतो, हार्ड कॉपी 3 तारखेला संध्याकाळी 10 ला मेल आलेला होता आणि 4 तारखेला हार्ड कॉपी आली होती। म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या शिक्षकांना त्रास होणार नाहीये। शिक्षण अधिकारी उपसंचालक स्तरावर फायली दाखल करा, त्याची तपासणी करा, मूल्यांकन करा, असा कोणताही धोका न होता ज्या पद्धतीने आपल्याला मागचा टप्पा मिळालेला आहे 6 फेब्रुवारीच्या शासन आदेशानुसार त्याच पद्धतीने आपल्याला वाढीव टप्पा मिळणार आहे। सरकार कुठलं येणार आहे हे त्यांनाही माहित नाही, आपल्याला माहित नाहीये, पण अर्थ विभागाची एनओसी घेऊन क्लिअर पद्धतीने मंत्रिमंडळावर जायचं जेणेकरून कुठलंही सरकार आलं तर त्या सरकारला त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं बंधनकारक राहील। या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे, निर्णय होणार आहे। फक्त या निर्णय लवकरात लवकर पदरी पाडावा यासाठी माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी घरातून बाहेर पडून मैदानावर उपस्थित राहावं, जेणेकरून मैदानातील जे गोपनीय रिपोर्ट जातात त्याच्यातून आपल्याला हा निर्णय लवकरात लवकर पदरात पाडून घेता येईल। आम्ही सांगणार नाही या कॅबिनेटला होईल त्या कॅबिनेट होईल, पण होणारा निर्णय हा अतिशय चांगला असणार आहे। याबाबत मी विद्यमान शिक्षण मंत्री केसरकर साहेब, त्याच पद्धतीनं 2 उपमुख्यमंत्री
आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या अनाथाचे नाथ असणारे एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो। आज साधं उदाहरण सांगायचं झालं, भाऊ बहिणीचं घर चालवू शकत नाहीये, लाडक्या बहिणीसाठी 1,500 झालं म्हणजे त्या बहिणीचं घर चालणार नाही, तर त्या बहिणीच्या नवऱ्याला जर हक्काचा पगार चांगला दिला तर निश्चित तिचं घर चांगलं होणार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढीव टप्प्याचा निर्णय होणार आहे। अघोषित शाळा घोषित होणार आहेत, पण त्याच वेळेला ज्या शाळा घोषित झाल्या पण ज्यांना अनुदान वितरित झालेलं नाही अशाही बऱ्याच शाळा आहेत। या शाळांच्या बाबतीत मात्र धोका होऊ शकतोय, कारण या शाळा यदा कदाचित सेल्फ फायनान्स मध्ये जाण्याची शक्यता आहे। कारण शासनानं त्यांना घोषणा केली, तरतूद केली, पण त्यांनी तो निधी उचलण्याचा प्रयत्न केला नाहीये। याच्यावरनं शासनानं अर्थ काढलाय की यांना अनुदानाची गरज नाही। हा धोका सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे आणि एकदा हा धोका जर तुमचा झाला तर तो दुरुस्त करणं हे अशक्य आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी घर सोडून मैदानात उपस्थित राहावं आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय कसा मिळेल याचा प्रयत्न करावा हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद।